आता मी चित्रपटांसाठी ज्या वेळेला मी 5 गाणी लिहितो, तर गाणी म्हणून गाणी 5 लिहितो, पण 2 कविता त्याच्यात असतात माझ्या. मी त्या घ्यायला लावतो किंवा तो प्रसंग असेल तर बरोबर तिथं कविता वापरतो. आता शिवा नावाचा एक चित्रपट मध्ये आला, विजयराव शिंदे म्हणून अत्यंत प्रतिभाशाली असा हा दिग्दर्शक, तुमचा पुण्याचाच. ते पहिल्यांदा मला भेटले औरंगाबादला, आणि औरंगाबादला त्यांची माझी भेट झाल्यानंतर माझी मानसकन्या आहे, जिनी मराठा मोर्चे पहिले महाराष्ट्रात काढले. अत्यंत डॅशिंग अशी ही माझी मानसकन्या, ॲडव्होकेट स्वाती नखाते औरंगाबादची. तर ती मला संजय मोरेंच्याकडे घेऊन गेली आणि संजय मोरे साहेबांना सांगितलं की माझे काका आहेत आणि माझे काका या चित्रपटाची गाणी लिहितील. तर मी तिथं गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बाबासाहेब, तुमच्या अगोदर 14-15 कवी माझ्याकडे येऊन गेलेत गीतलेखनासाठी, आणि एकाचंही गीतलेखन मला आवडलेलं नाही. तुमचं जर गीतलेखन मला आवडलं नाही तर तुमचं माझं काय जमणार नाही. आणि मी त्यांना सांगितलं की तुमचं माझं निश्चितपणाने जमेल, तुम्हाला जसं हवं आहे. म्हणजे पितांबर काळे नेहमी म्हणतात की बाबासाहेबाला बरोबर विंचवाची नांगी धरता येते, न डसता विंचवाची नांगी तो धरतो, आणि जे पाहिजे दिग्दर्शकाला तसंच तसं तो गाणं लिहून देतो. म्हणजे कथानकात काय आहे किंवा हे गाण्याला लोकप्रियता कशी मिळेल हे त्याला माहिती असतं. आणि शिवाय शब्दवैभव त्याच्यातले मी संपन्नता जपून ठेवतो. त्यांना म्हटलं की जमेल, तुमचं माझं जमेल. मग त्यांचं पिक्चरचं मला त्यांनी पहिलं गाणं दिलं. मला म्हटलं की तो जो नायक आहे त्या कथेचा, तर त्यांचाच मुलगा सिद्धांत त्याच्यात रोल करत होता. फार सुंदर पोरगा तो, फार अभिनय सुंदर केला त्याने. तर त्याचे वडील वारलेले आहेत, शेतकरी, त्याने आत्महत्या केलेली आहे. आणि हा मुलगा, आई आणि तो गाव सोडून पुण्याला शिकायला निघतो. बसमध्ये बसतो आणि गाणं सुरू होतं. तर त्यावेळेला गाणं मला तुम्ही द्या. तर त्यावेळेला मी माझ्या मनातली एक सुंदर कविता त्याच्यात वापरली. ते असं लिहिलं मी, ऊन सावली इथे खेळते सुखदुःखाशी डाव, आठवणींनी भरले डोळे सोडून निघता गाव. आणि मग त्याच्यात चित्रमयता कशी येते की ओढ्या काठी रान चढाचे, मशिदी जवळी झाड वडाचे, इथे खेळलो सुरपारंब्या किती टाकले डाव, आठवणींनी भरले डोळे सोडून निघता गाव. खेड्यामधला रस्ता सोपा, पडके देऊळ फुलता चाफा, विठ्ठल रूपी वडील माऊली भोळा भक्ती भाव, आठवणींनी भरले डोळे सोडून निघता गाव. हे गाणं मी त्यांचं करून दिलं. दुसरं गाणं ते मला म्हटलं की संगीतकाराला जायची घाई आहे बाबासाहेब, दुसरं गाणं लगेच ताबडतोब द्या. म्हटलं काय? तर म्हणे एक लव्ह सॉन्ग मला पाहिजे, रोमॅन्टिक गाणं मला पाहिजे, पण छोटं गाणं पाहिजे, 2.25 मिनिटामध्ये संपलं पाहिजे. ते चित्रपटात मला फार मोठं गाणं वापरायचं नाही. आणि तो तिला पाहतो तर तिच्या चेहऱ्यामध्ये त्याला चंद्र दिसतो, चंद्रासारखं तिचं रूप दिसतं. तर मी म्हटलं साहेब, चंद्र ते डाग बीग ते काय नाही म्हटले, चंद्र दिसतो एवढं मला त्याच्यात आलं पाहिजे, तिच्या चेहऱ्यामध्ये ते त्याच्यात दिसलं पाहिजे म्हणे. आणि त्यांची काही अजून ओळख नाही आहे, ते एकमेकाला ग्रंथालयामध्ये पाहतात आणि त्यांचं प्रेम होतं. म्हटलं पाहिल्या प्रेम होतं? हो म्हटले, पाहिल्या प्रेम होतं आहे. म्हटलं ठीक आहे. मग मी गेलो आणि लगेच गाणं द्यायचं होतं ना 5 मिनिटात. आदित्य बेडेकर येऊन बसलेले होते, संगीतकार, हार्मोनियम घेऊन ते बसलेले होते. मला म्हटलं किती दिवस लागतील गाण्याला? म्हटलं 5 मिनिटात येतो. आणि माझ्या मनात ज्या लयी असतात त्या लयी मी चित्रपटात वापरतो. तर एक माझी जुनी एक कविता होती, निसर्ग कविता. तर तिची लय अशी होती, कुंद्याच्या पटात चित्तूर गातो गाणी ओ, चित्रिणीच्या पंखाला मोत्याचं पाणी ओ, कुंद्याच्या पटात चित्तूर गातो गाणी ओ, चित्रिणीच्या पंखाला मोत्याचं पाणी ओ, पिवळा संग पिवळण तरवडीत निसली, भंडारून देह सारा हळदच नेसली, खाल्लाय बाई राघून धुर्राड्याचा इडाग, पिचकन मैने राती तुहा बिल्लोरी चुडाग, पिचकन मैने राती तुहा बिल्लोरी चुडाग. हीच लय वापरली. चंद्रावाणी रूप तुझं काळजात ठसल, प्रेम वेड पाखरू हे मनामधी घुसल. अशी लय वापरून ते गाणं मी त्यांना 5 मिनिटात दिलं. ते गाणं झालं. बाकीची गाणी प्रसंगानुरूप त्याच्यातली झाली. आणि नंतर ते मला म्हटलं की बाबासाहेब, आम्हाला या चित्रपटामध्ये एक ॲटम सॉन्ग पाहिजे. तर बाकीचे जे त्यांचे मित्र होते तर ते म्हटले की माझं हे असं पायजमा छाप रूप पाहून त्यांना असं वाटलं की बा थोडं वयस्कर माणूस आहे आणि हा काय आता आपल्याला ॲटम सॉन्ग द्यायचा. आणि ॲटम सॉन्ग हा एक आता असा प्रकार आला आहे
की सगळ्यांच्या भांड्यातलं उष्ट खरकट एकत्र काढायचं टाकायचं, काहीतरी असतं कशाचा अर्थ नसतो. पण मला तसं करायचं नव्हतं. हां, मला तसं करायचं नव्हतं. मला अर्थपूर्ण गाणं द्यायचं होतं. मग म्हटलं ठीक आहे, नेमकं काय पाहिजे साहेब तुम्हाला? तर ते म्हटले मुलांनी असं एन्जॉय केलं पाहिजे गाणं आणि साऊथच्या स्टाईलचं गाणं मला पाहिजे. मीरा जोशी जी अत्यंत ॲटम सॉन्गच्या बाबतीत प्रसिद्ध आहे, तर तिला आम्ही घेऊन ते करणार आहोत आणि साऊथच्या स्टाईलने आम्ही ते करणार आहोत आणि मुलाने एन्जॉय केलं पाहिजे म्हटले गाणं. म्हटलं ठीक आहे, मी देतो आणून. आणि 5 मिनिटात त्यांना मी गाणं आणून दिलं. तुम्ही पाहिलं वळून मला आलं कळून, मनात वादळ झालंय सुरू, एन्जॉय करू मस्त एन्जॉय करू. आणि मग त्याच्यात ते जे मधल्या ज्या ओळी आहेत, तर मधल्या ओळी एका लावणीच्या मधलं मी काही ओळी वापरल्या. एक लावणी होती माझी की उन्हाच्या पारी भर दुपारी गंमत येऊ द्या नाण्यामध्ये, मला पोहायला शिकवा पाण्यामध्ये. ते पोहायला शिकवा पाण्यामध्ये त्याच्यात मी वापरलं आणि असं ते सुंदर गाणं करून दिलं. इतकं सुंदर गाणं ते झालंय. यूट्यूबला ते गाणं आहे, आपल्याला ते पाहायला खूप छान, खूप छान सर. म्हणजे तुम्ही कविता करायला लागल्यापासूनचा जो प्रवास आहे तो अगदी कवितेचं गीत कसं झालं, गीतानंतर तुम्ही चित्रपटात कशा आला, किंवा तुमच्यावरती मूळ संस्कार हे मला असं वाटतं की तुमच्या आई वडिलांपेक्षाही जास्त कवितेवरचे संस्कार हे आजीनं दिलेले आहेत. आणि आजींच्या ओव्या किंवा गाणी तुम्ही जी मगाशी सादर केली तर त्यामध्ये अष्टाक्षरीची लय होती. म्हणजे प्रत्येक गाण्याला प्रत्येक ओवीला अष्टाक्षरीची लय होती आणि ती तिथूनच तुमच्यामध्ये उतरली आणि त्यातून मग तुमच्यातला एक कवी हळूहळू मोठा होत गेला. तो आजपर्यंत इथपर्यंत आमच्या समोर येऊन आत्ता बसलेला आहे. आणि म्हणजे ज्या वेळेला मी याची गाणी लिहिली राजमाता जिजाऊची, तर राजमाता जिजाऊचं गाणं लिहिताना त्याच्यातही मी पुन्हा लोकलाईनचा वापर केला ना. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांचं लग्न झालेलं आहे, बालशिवाजींचं, आणि त्या लग्नाच्या वेळेला एक गोंधळ आहे. त्या गोंधळाचं गाणं जे शंकर महादेवन यांनी गायलं आहे, तर ते गाणं मला पाहिजे. बरोबर. मग ते कसं केलं? भगव्या झेंड्याच्या संसाराला देई जगदंबे बळ, वाजवू संबळ आईचा मांडला गोंधळ, वाजवू संबळ आईचा मांडला गोंधळ, अशी ती लय वापरली आणि ते गाणं दिलं. सुंदर गाणं तिथं देता आलं. किंवा जे पोवाड्यांच्या लयी मी ऐकलेल्या आहेत तर त्या लयीसुद्धा मला वापरता आल्या. मग त्याच्यामध्ये सिंहाच्या जबड्यात घालुनी हात मोजते दात, ही जात मराठ्यांची, तळपती हाती तलवार, वैऱ्यावर वार करीत प्रहार, हा आला राजा शिवाजी. एकीकडं असं गाणं देता आलं. किंवा मध्यमवर्गाची जी गाणी आहेत, मध्यमवर्गाची फार सुंदर गाणी मला देता आली. देशभक्तीपर, एकीकडं देशभक्तीपर मी त्याच ताकदीने लिहितो, प्रेमगीतही मी त्याच ताकदीने लिहितो. आता परवाचीच घटना, मनोहर गोलांबरेंचा मला फोन आला आणि मनोहर गोलांबरे मला म्हटलं की बाबासाहेब आम्ही एक पिक्चर करतो, त्या पिक्चरमध्ये एकच गाणं आहे. म्हटलं काय दाखवायचं? तर काय नाही म्हणे, ट्रेनमध्ये ते दोघंजण चाललेले आहेत, ते एकमेकाला पाहतात आणि लगेच प्रेमात पडतात. म्हटलं लगेच प्रेमात पडतात? हो म्हटते, सिनेमात लगेच प्रेमात पडतात आणि लगेच प्रेम तुटतं बी. तर म्हटले प्रेमात पडतात ते. म्हटलं काय दाखवायचं तुम्हाला? तर काय नाही म्हणे, तो तिला पाहतो आणि त्या शहराचा पूर्ण रंग बदलून जातो म्हणे. म्हटलं काय शहरावर फोकस टाकणार आहे का? नाही म्हटले, कॅमेऱ्याच्या समोर आम्ही गुलाबी पेपर टाकणार आहोत आणि ते सगळं त्याच्यात आलं पाहिजे म्हटले. आणि असं दाखवणार आहे आम्ही की ती समुद्रातून आंघोळ करून येते आणि पारदर्शक आहे पूर्ण, म्हणजे आतलं बाहेरचं दिसतंय असं ते सगळं त्याच्यात त्या गाण्यात आलं पाहिजे म्हटले. आता हे म्हटलं किती अवघड आहे, हे आतलं बाहेरचं दिसलं पाहिजे, पारदर्शक पांढरे कपडे असं ते सगळं दाखवायचं त्याच्यात आणि ते पेटवणारं असं सगळं पाहिजे म्हटले. म्हटलं ठीक आहे, देतो मी लिहून. मग मी लिहिलं, तू दिसली तेव्हा हे प्रेम बहरुनी आले, तू दिसली तेव्हा हे प्रेम बहरुनी आले, तू हसली तेव्हा हे शहर गुलाबी झाले, वा वा वा, तू सौंदर्याची लाट मी तहानलेला काठ, तू सौंदर्याची लाट मी तहानलेला काठ, पाण्याला पेटविणारे लावण्य तुझे हे ओले, तू दिसली तेव्हा हे प्रेम बहरुनी आले, तू हसली तेव्हा हे शहर गुलाबी झाले. असं गाणं. एकीकडं असं गाणं लिहितो. आता लावण्या खूप माझ्याकडून लोक लिहून घेत आहेत. लावणीचं मला असं वाटतं की सुरुवात माझी भक्तिगीतांपासून झाली. भक्ती म्हटलं की कीर्तन हा शब्द आपल्या डोळ्यासमोर येतो आणि कीर्तन हा शब्द आपण जर उलटा केला तर नर्तकी शब्द तयार होतो आणि नर्तकी शब्द उलटा केला तर कीर्तन शब्द तयार होतो. कीर्तनकाराच्या हातातले टाळ आणि नर्तकीच्या पायातले चाळ या दोन्हीचंही महाराष्ट्राला सारखंच आकर्षण आहे. म्हणून महाराष्ट्रातला माणूस जसा विठ्ठलाच्या वारीत उभा राहतो
तसंच तो तमाशाच्या बारीत उभा राहतो. बरोबर. त्याला टाळ आवडतात, तसेच त्याला चाळ आवडतात. ज्यांना टाळ आवडतात, भक्ती आवडते, ते पूर्वेला पंढरीच्या पांडुरंगाला जातात. ज्यांना चाळ आवडतात, ज्यांना शृंगार आवडतो, ते पश्चिमेला अकलूजच्या लावणी महोत्सवाला जातात. म्हणून महाराष्ट्रातल्या माणसाला टाळही आवडतात, चाळही आवडतात, अभंग आवडतो, तसेच त्याला लावणी आवडते. मग वेगवेगळ्या प्रकारच्या लावण्या मी लिहितो. मागे काय झालं, एकदा लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, त्यांना मी म्हटलं की लक्ष्मीताई, तुम्ही एक पिक्चर करत आहात, तर मला तुमच्या पिक्चरचे गाणे त्यांना लिहायला. किती बाबडेपणा होता हा माझा, तोपर्यंत मी पिक्चरमध्ये आलेलो नव्हतो. तर मला त्या म्हटल्या की सौदागर भाऊ, असं नसतं, ते इथं ठरलेलं असतं त्या लोकांचं, कोणाला घ्यायचं, कोणाच्या बरोबर करायचं. तर मी सारखं जायचो त्यांच्याकडं. आणि त्यावेळेला त्यांचं खूप नाव होतं. त्यांनी एक होता विदूषक पिक्चर केलेला, रावसाहेब, गंध आला मातीला, असे बरेच पिक्चर त्यांनी केलेले डायरेक्शन म्हणून. आणि मधु कांबीकरण त्या करायच्या. तर त्यावेळेला मधु कांबीकरांचं आणि त्यांचं चाललं होतं, एक संगीत नाटक ते करणार होते आणि बाळपळसुले त्याला संगीत देणार होते. तर लक्ष्मीबाईंनी माझी परीक्षा पाहायची ठरवली आणि लक्ष्मीबाई मला म्हटल्या की उद्या मी मुंबईला जाते सकाळी, तर मला एक लावणी लिहून द्या म्हटल्या. तर म्हटलं काय पाहिजे त्या लावणीमध्ये? काय नाही म्हणे, तो सरदार येतो आणि तिला निळ्या रंगाचं शालू देतो. मग ती निळ्या रंगाचा शालू घालते, चंद्र उगवून वरती आलेला आहे, गळ्यामध्ये तिने कंठमणी घातलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या बायका जेवढे अलंकार वापरतात त्या सगळ्या अलंकारांचं वर्णन असलेली मला एक लावणी तुम्ही लिहून द्या म्हटली. तो तिला पुतळ्या चढवतो आणि मग तिच्या अंगावर थरारून काटा फुटतो, शहारते ती, असं ते बी त्याच्यात आलं पाहिजे म्हटलं. बरं ठीक आहे, देतो. किती दिवस लागतील म्हटलं? 5 मिनिटात देतो. त्यांच्याच बैठकीत मी बसलो आणि ती लावणी लिहून आणली. तर ती लावणी अशी होती: रात नेसली शालू निळसर, कंठी घातला चंद्रमणी, कंठी घातला चंद्रमणी, शृंगाराचे रंग लुटाया, रंग महाली याहोधनी, वज्र टिकेला लख चांदन, रत्न मोत्यांची माळ झुले, वज्र टिकेला लख चांदन, रत्न मोत्यांची माळ झुले, चांदीच्या या चित्तांगाला राजवरखी ग 5 फुले, कमरपट्ट्यानं मिठी घातली, चमचम करते हिरकणी, रात नेसली शालू निळसर, कंठी घातला चंद्रमणी, हिमरंगाचे जोडे तोडे, हसती जरीच्या काठाला, महाल दिव्यांचा रंग लाभला, माझ्या बांधीव घाटाला, गगन जाईचा गंध दरवळे, मंथर रात्री माझ्या मनी, रात नेसली शालू निळसर, कंठी घातला चंद्रमणी, शृंगाराचे रंग लुटाया, रंग महाली याहोधनी, शृंगाराचे रंग लुटाया, रंग महाली याहोधनी. आणि शेवट असा: नक्षत्रांची नथ घातली, सर्जा रुपेरी थरथरतो, तुम्ही राजसा पुतळ्या चढविता, काटा अंगावर सरसरतो, तुम्ही राजसा पुतळ्या चढविता, काटा अंगावर सरसरतो, गोठ पाटल्या किनकिन करती, देहाची या जळते धुनी, गोठ पाटल्या किनकिन करती, देहाची या जळते धुनी, रात नेसली शालू निळसर, कंठी घातला चंद्रमणी, शृंगाराचे रंग लुटाया, रंग महाली याहोधनी, रात नेसली शालू निळसर, कंठी घातला चंद्रमणी. लावणी आणून दिली आणि बाई एवढ्या खुश झाल्या, त्यांनी आशीर्वाद दिले. मला म्हटलं की बाबासाहेब, तुम्हाला खूप चांगलं यश मिळेल आणि खूप सुंदर लावण्या तुमच्या हातून या महाराष्ट्राला मिळतील. म्हणून तर मला असं वाटतं की मध्ये घुंगराच्या नादात नावाचा जो चित्रपट आला, त्याची कथा, पटकथा, संवाद गाणे मी लिहिले होते. आणि आनंद बच्छाव नावाचे दिग्दर्शक त्या चित्रपटाचे, अत्यंत प्रतिभाशाली माणूस नाशिकचा, त्यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. राजेंद्र संचेती त्याचे निर्माते होते. आणि जामखेडला एक सत्य घटना, त्या सत्य घटनेवरचा हा चित्रपट होता. त्याच्यामध्ये दीपाली सय्यद, निशा परुळेकर, त्याच्यानंतर संजय, असे सगळे दिग्गज नट होते. तर त्याच्यातल्या त्या वडिलांची भूमिका मी केली, आईची भूमिका माझी पत्नी कविता सौदागर तिने केली. आणि त्या चित्रपटाची सगळी गाणी, फार सुंदर गाणी लिहिली. आणि गाणे झाल्यानंतर ते मला म्हटले की तुमच्या नगरच्या ऊसमळ्याची गोष्ट आहे, नगर भागातली गोष्ट आहे, तर आम्हाला याच्यात एक लावणी पाहिजे म्हटले. तर म्हटलं लावणी कशी पाहिजे? तर म्हणे एक आम्हाला ऊसमळ्याची फक्कड लावणी पाहिजे. म्हटलं आता अण्णांची लावणी एवढी सुंदर आहे ना, फड सांभाळ तुऱ्याला घाला, तुझ्या उसाला लागन कोला, तर त्याच्या पलीकडे जाऊन मी काय लिहिणार आहे? म्हटलं नाही म्हटलं, एक लावणी आम्हाला कडक लावणी पाहिजे, कडक लावणी पाहिजे. म्हटलं ठीक आहे. मग मी असं लिहिलं ती लावणी की तुमचा पिकला मळा नका लावू लाळा, माझ्या जवळ पाहुणं तुम्ही येऊ नका, मला ऊसाच्या फडात नेऊ नका. आणि मग त्याच्यात पहिला अंतरा लिहिला की
शहर वस्तीला वाढले मी बाई, अशा कामाची सव मला नाही, हात खांद्यावर माझ्या ठेवू नका, मला उसाच्या पडात नेऊ नका. सोबर अंतरे पुढचे लिहिले. आणि रेकॉर्डिंग चालू असताना मला वैशाली सामंतचा फोन आला आणि मला म्हटलं की दादा ही लावणी शनसरला अडकेल. तर म्हटलं शनसरला अडकणार नाही ही लावणी, कारण तिथं शनसरवर जी माणसं आहेत ते तुमच्या माझ्यासारखे खेड्यातले नाहीत ना, त्यांना माहीत नाही ना. म्हणजे ग्रामीण शिव्या जरी दिल्या तरी त्यांना ते कळत नाहीत, कारण ती सगळी शहरातली माणसं आहेत, त्यांना त्यातली गंमत माहीत नाही, ऊसमळायची गंमत त्यांना माहीत नाही. त्यामुळे ती नाही म्हटली ही जर लावणी अडकली तर काय करायचं. मग दिग्दर्शक मला आनंद बच्चव मला म्हटले की बाबासाहेब लावणी जर अडकली तर काय करायचं. म्हटलं मी त्याला पर्याय देतो तुम्हाला, आपण त्याला एक झील टाकू म्हटलं. आणि झील काढायची मी बाळ कळसुल यांच्याकडे शिकलो होतो की लावणीची झील कशी काढायची. मग मी त्याच्यात एक झील टाकली की नाजूक ही बया, हिला लई माया, ऐका जरा दाजी, करू नका राजी, असं खुरपायचं काम हिला देऊ नका, हिला उसाच्या फडात नेऊ नका. वा वा वा. हिला उसाच्या फडात का नेऊ नका, तर खुरपायला नेऊ नका, बरोबर. असा तो आशय होता. ती लावणी सुटली. त्याच्यानंतर त्या पिक्चरच्या बाकीच्याही लावण्या खूप छान लिहिता आल्या. मग ते जुगाड नावाचं एक चित्रपट आलं. तर जुगाडला फार सुंदर गाणी मला लिहिता आली, त्याची गाणी फार पॉप्युलर झाली. आमचा नेता लय पॉवरफुल, ते गाणं तुम्ही ऐकलं असं. किती 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 प्रचंड लोकप्रिय झालं ते गाणं, प्रचंड. म्हणजे ते गाणं लिहिताना मी माझ्या मनाची विरुद्ध जाऊन ते गाणं लिहिलं आणि ते गाणं मला प्रताप गंगावणेंनी लिहायला लावलं. झालं असं त्या चित्रपटाचं की मी गाणी लिहित असताना ते जे निर्माते होते, अत्यंत दिलदार माणूस, अत्यंत दिलदार, मोहनराव ठोंबरे, 4 जिल्ह्याचे ते कलेक्टर राहिलेला माणूस आणि अत्यंत चांगला, म्हणजे मनासारखे पैसे देणारा, असं नोटांचा बंडल तोडून सकासक पैसे मोजून देणारा माणूस. आणि त्यांचं मी ते काम घेतलं होतं आणि ते काम घेतल्यानंतर पहिल्याच गाण्याला मला संगीतकार त्याला शैलेश धरणगावकर होता. तर ते गाणं लिहिताना मला आणि शैलेशला फार परेशान केलं. त्या निर्मात्यांचे जे मित्र होते, सहनिर्माते, त्यांनी फार परेशान केलं. ते म्हटले की एकदम कडक लावणी झाली पाहिजे, कडक लावणी झाली पाहिजे. तो निर्मात्याला असं दाखवत होता, तो सहनिर्माता, की मला लावणीतलं फार कळतं. म्हटलं कडक म्हणजे कशी, तर ते म्हटले आबा सरकुनी बसा की नीट, हात चोळीत चालला आहे कुठं, असं. किंवा मग त्याच्यातलंच त्यांनी सांगितलं ते कारभारी दमानं होऊ द्या दमानं. म्हटलं नको, असं नाही लिहित मी. मग म्हटलं गीतकार बदलून टाका. मग गीतकार बदलून टाका, तर मग माझ्या मनात काय भावना झाली, एखादा नवरा बायकोला म्हणतो की तुला मूलबाळ होत नाही, मग मी आता दुसरी बायको करतो. ही जशी अवस्था होते ना, तशी अवस्था माझी झाली. मग ती बाई बी म्हणते की चल ठीक आहे, मी बी काळा बाजार करते, तुला मुलगाच पाहिजे ना, मी बी काळा बाजार करते. मग मी ठरवून टाकलं की ठीक आहे, तुम्हाला कडकच लावणी पाहिजे ना, देतो मी लिहून. मी लावण्या 30-35 लावण्या वेगवेगळ्या लिहून दिल्या. ती लावणी त्यांच्यासाठीच लिहिली होती. कोणती, उन्हाच्या पारी भर दुपारी, गंमती उद्या नाण्यामध्ये, मला पोहायला शिकवा पाण्यामध्ये. एक लावणी लिहिली होती त्याच्यातले मी, तुम्ही मारला खडा जीव झाला येडा, पोळं मधाचं फांदीवर फुटलं, मोहळी इश्काचं दुपारी उठलं. प्रतापला आणून दाखवली ती लावणी. प्रताप मला म्हटलं की बाबासाहेब लावणी फार कडक झाली ही, पण ही लावणी मॅटिनीची आहे म्हटलं, दुपारची लावणी आहे, दुपारचा शृंगार आहे याच्यातला, आपल्याला ते तसं नको म्हटले. आता काय करायचं, मी एवढा त्रास लिहिलो. आणि मग मी बायकोला फोन केला आणि तिला म्हटलं कविता मला असं वाटतं की हा पिक्चर सोडून द्यावा. ती म्हटली काय झालं. म्हटलं हे म्हणतात कडक लावणी, कडक लावणी. मग ती म्हटली लिहा ना कडक लावणी. तुमच्या गुरूंना सांगितलं की झुमका गिरा रे बरेली के बाजार में, तर त्यांनी नाही का न सांडणारी नटबॉल्टासारखी बुगडी त्यांची साताऱ्यात सांडली ना म्हणे, मग तुम्हाला काय हरकत आहे कडक लावणी लिहायला, लिहा म्हटली कडक लावणी. आणि मी अस्वस्थ होऊन गेलो. एक क्षण असा आला की मी माझी बॅग भरली आणि निघालो मी, आता मला तुमच्या पिक्चरची गाणी लिहायची नाहीत. आणि प्रताप गंगावणेंना माझा पूर्ण अभ्यास झालेला. प्रतापदादांनी मला म्हटलं की भाऊ थोडं निदान थंड तरी पिऊन जा, तुम्ही थंड प्या थंड व्हा. म्हटलं नाही, मला तुमच्या पिक्चरचे गाणेच लिहायचे नाही, मी चाललो घरी. आणि मग प्रतापने सांगितलं त्या निर्मात्यांना की हा जो सहनिर्माता आहे यांना जरा बाजूला जाऊ द्यात, बाबासाहेब जर चिडला तर तो गाणे लिहिणार नाही. आणि मग प्रताप आला. मग त्याने प्रतापने बॅग उघडली, बॅगेतून माझं पिवळण नावाचा कविता संग्रह काढला आणि मग माझ्याशी बोलायला लागला निसर्ग कवितांवर, की तुम्ही कविता किती छान लिहिता, निसर्ग कविता किती छान लिहिता. मग त्यांनी माझी एक कविता मला ऐकवली. आरासला मळा सजनाने लळा मला लावी येला बाई, कोऱ्या माझ्या देहावर केली रोषणाई, देहावर माझ्या आलं पवळ्याचं पीक, कंसाळल्यानं तिथून झुलती माणिक, हिरवलेनं ल्यालं त्याची नवीन वलाई, सजनाने लळा मला लावी येला बाई. सजनाच्या वाटेवर अंथरुण डोळे, मनातून हिंदळते चांदण्याचे तळे, राया येता शिवारात पिके अंबराई, सजनाने लळा मला लावी येला बाई. सुंदर लावणी होती, म्हणजे कविता होती ती. तर मला प्रताप गंगावणे मला म्हटलं की दादा आपण या कवितेची बैठकीची लावणी करू आणि वैशाली माडे यांच्या आवाजात आपण ती ध्वनिमुद्रित करू. मग मी पगळलो, अरे म्हटलं छान होतं आहे, आपल्या कवितेची जर लावणी होते. मग मी थांबून घेतलं आणि मला लगेच स्वररचना ऐकवली शैलेश धरणगावकरनी, इतकी सुंदर स्वररचना त्यांनी केलेली.
आणि मग मी त्या प्रेमात पडलो. म्हटलं ठीक आहे, आता कडकच पाहिजे ना, देतो मी सगळी गाणी लिहून देतो म्हटलं आता. आणि मग मी गेलो आणि मला माझं बालपण आठवलं. त्या चित्रपटाचं कथानक काय होतं की एक सरपंच त्या गावातला तो सांगतो की माझ्या शेतामध्ये पंडित नेहरूंची राख पडलेली आहे आणि या भांडवलावर तो दरवर्षी निवडून येत असतो. आणि त्याचा जो प्रतिस्पर्धी आहे तो प्रतिस्पर्धी त्याच गावामध्ये तमाशा पाहायला जातो आणि त्या रात्री तो गायब होतो. आणि तो काय करतो की एक वर्षभराने येतो गावामध्ये आणि येताना टेम्पोतून एक शेळी घेऊन येतो. आणि तो सांगतो की बापूजी ज्या शेळीचं दूध पिलं आहे महात्मा गांधी, ती शेळी मी घेऊन आलेलो आहे, म्हणजे तिची वंशज, ती शेळी मी घेऊन आलेलो आहे. आणि त्या भांडवलावर तो निवडून येतो. निवडून आल्यानंतर मग रात्री पार्टी द्यायची असते पोरांना. आणि मग ते विचारतात, तो जो एक समाजसेवक दाखवला त्याच्यातला सुनील गोडबोले, तर त्यांना ते विचारतात की आता काय करायचं. आणि मग ते म्हणतात की ती शेळी तीच कापा आणि तिचं मटण करा. असं ते सगळं गमतीशीर कथानक होतं. आणि तो ज्या रात्री गायब होतो त्या दिवशी त्यांना ती कडक लावणी पाहिजे होती. मग मी ती लावणी, मला माझं लहानपण आठवलं की आम्ही टेंबा करायचो आणि त्या टेंब्याला फडके गुंडाळायचे तारीचा टेंबा करून आणि त्याच्यावर डिझेल टाकायचं आणि त्या उजेडात आम्ही पळत पळत जायचो ढोलकी तोडा संपेपर्यंत तमाशाच्या थिएटरमध्ये. आणि मग ते मला आठवलं आणि मग मी लिहिलं की हात हाती धरा थांबा मुक्काम करा, रात अंधारी राया मला नटवा, तुमच्या टेंभ्यानं मशाल पेटवा, माझी टेंभ्यानं मशाल पेटवा. आणि झिला अशी लिहिली, ऐका जरा दाजी बया झाली राजी, तुमचे मैत्र माघारी पाठवा, हिची टेंब्यानं मशाल पेटवा. अजून काय कडक पाहिजे. पहिला अंतरा असा लिहिला, वारं वादळ सुटलंय फार, वीज जाऊन झाला अंधार, ऐका हो कारभारी संधी आली भारी, अंतर दोघातला आपल्या मिटवा, तुमच्या टेंब्यानं मशाल पेटवा. आणि शेवटचा अंतरा असा लिहिला की मला एकलीला वाटतंय भ्यावं, मला एकलीला वाटतंय भ्यावं, अशा एकांती जवळ मला घ्यावं, या हो मागं मागं करा मला जाग, झोप लागल तव्हा मला उठवा, तुमच्या टेंब्यानं मशाल पेटवा. याच्यापेक्षा आणखी काय कडक पाहिजे. आणि मग ती लावणी झाली, सुंदर तिचं रेकॉर्डिंग झालं आणि आता सगळीकडं ही लावणी फार फेमस आहे. खूप छान सर. म्हणजे आत्तापर्यंत आपण तुमचा सगळा प्रवास ऐकला, म्हणजे अगदी कविता चालू झाल्यापासून ते अगदी लावणीपर्यंतचा. आणि याच्यात तुमच्या आयुष्याचे खूप कंगोरे किंवा खूप धागेदोरे, तुमच्या आयुष्यात आलेली माणसं, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची अगदी चांगली माणसंसुद्धा तुम्ही सांगितलीत आणि तुम्हाला खटकणारी माणसंसुद्धा तुम्ही आमच्यासमोर सांगितलीत. परंतु आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि वेळेच्या बंधनामुळे आपल्याला थोडंसं थांबावं लागेल. तर तुम्ही कविता जगणारी माणसं या कार्यक्रमाचा भाग झालात त्याबद्दल एका कवितेने आपण शेवट करूयात. कविता जशी सुचते. हो. तर मला कविता संध्याकाळी शक्यतो सुचतात. हो. आणि कविता मला असं वाटतं की डहाळीवर आलेली मधाची पोळी आहे. वा. आणि मग मी कविता मला सुचते, त्या कविता सुचण्याच्या प्रक्रियेवरची ही कविता. हो, नक्की ऐकायला. ओठातून उमलू येती कवितेच्या काही ओळी, ओठातून उमलू येती कवितेच्या काही ओळी, सोनेरी संध्याकाळी, सोनेरी संध्याकाळी. ती हसते जाता येता अन बहर म्हणाला येतो, मी तिच्या फुलांचा गजरा नजरेने हुंगून घेतो, ती देऊन जाते मजला गतस्मृती कातर वेळी, सोनेरी संध्याकाळी, सोनेरी संध्याकाळी. ती जवळी असते माझ्या हातात गुंफुनी हात, ती उजळून येते माझ्या बहरल्या गंधदे हात, ती रंगीत वारा लेवून माझ्याशी खेळते होळी, सोनेरी संध्याकाळी, सोनेरी संध्याकाळी. आणि शेवट असा आहे, बाशिंग दिव्यांचे झुलते क्षितिजाच्या माथ्यावरती, बाशिंग दिव्यांचे झुलते क्षितिजाच्या माथ्यावरती, कवितेच्या डहाळीवरती ये अर्थमधाची पोळी, सोनेरी संध्याकाळी, सोनेरी संध्याकाळी. खूपच सुंदर, खूपच सुंदर. धन्यवाद. धन्यवाद.